हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. अद्भुत कोल्हापूर. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कोल्हापूर शहराला अनेक पर्यटन स्थळांचा वारसा लाभलेला आहे. कोल्हापुरात येणारा प्रत्येक पर्यटक अंबाबाई, पन्हाळगड आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी येत असतो. अंबाबाईच्या दर्शनानंतर पर्यटकांची पावलं ज्योतिबाकडे वळतात खरी, पण ज्योतिबाच्या पायथ्याशी असणारं ठिकाण अजूनही दुर्लक्षित आहे. हे अद्भुत ठिकाण पाहण्यासाठी आम्ही कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे असा प्रवास करत पोहाळे गावात पोहोचलो. गावातून पुढं गेल्यानंतर गिरोली घाटाच्या पायथ्याशी डाव्या बाजूनं अर्धा किलोमीटरची पायपीट केल्यानंतर आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचतो. या पायपिटीनंतर ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी गिरोली घाटाच्या मध्यवर्ती भागात निसर्गाच्या कुशीत असलेली बौद्धकालीन लेणी बघितल्यावर आपला शीण जातो. या ठिकाणी 6 बौद्ध शैलगृह आहेत. त्यापैकी 4 लेणी स्वरूप तर 2 पाण्याच्या टाक्या पोदी स्वरूपात आहेत. पोहाळेमधील बौद्ध लेणी समूह शैलगृह स्थापत्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असून डोंगराच्या कुशीत दडलेल्या लेणी अर्धगोलाकार आकारात 5 विभागांमध्ये कोरण्यात आली आहेत. या लेण्यांच्या समोरच एक पाण्याचा हौद असून तो अजूनही वापरात आहे. या लेण्यांच्या डाव्या बाजूला गुहेत असलेला एक भव्य स्तूप पाहायला मिळतो. स्तंभामध्ये दिवाबत्ती ठेवण्यासाठी कोनाडे दिसून येतात. चैत्यगृहामध्ये स्तूपाचे छत्र कोरलेलं आहे. त्या स्तूपाच्या बाजूलाच अलीकडं शिवलिंग आहे. शिवलिंगासमोरच नंदी विराजमान आहे. दर सोमवारी या ठिकाणी आकर्षक पूजा बांधली जात असून शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविक येत असतात. स्तूप बघून बाहेर आल्यानंतर गुहेतील एक भव्य असे बौद्ध विहार आपल्याला पाहायला मिळतं. हे विहार सुमारे 34 फूट चौरस आहे. त्याच्या 3 बाजूंना 14 खांब आहेत. या गुहेत छोट्या छोट्या खोल्या आहेत. या खोल्या ध्यानधारणेसाठी वापरण्यात येतात. हे बौद्ध विहार पाहिल्यानंतर बाजूलाच तिथं उंच दगडी आसन असलेली आणखी एक गुहा आहे, ज्यामध्ये पाण्याचे टाके आहे. दगडात खोदलेले हे 2 पाण्याचे टाके आजही वापरात आहेत. या टाक्यात 12ही महिने पाणी उपलब्ध असतं. या लेण्यांच्या मध्यावर एक पिंपळाचं झाड आहे. या बौद्ध लेण्यांची निर्मिती साधारणतः इसवी सन 4थ्या शतकात झाली आहे.
ही लेणी थेरवदी आणि महावदी प्रकारातील आहेत असं लेणी अभ्यासक प्रभाकर कांबळे यांनी सांगितलं. कोल्हापूरमध्ये साधारणतः 4थ्या शतकामध्ये पोवाळे लेणी ही खोदली गेली आहे. पोवाळे या लेणीचा प्राचीन उल्लेख पावला या नावाने दिसतो. इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये या लेणी खोदण्यास सुरुवात केली होती. या लेणी पूर्णपणे थेरवादी परंपरेतील आहेत. यामध्ये थेरवादी आणि महायानी या 2 प्रकारच्या लेण्यांचा समूह दिसतो. पण कोल्हापूरमध्ये महायानी परंपरेतील कोणत्याही प्रकारचे लेणी समूह आढळत नाही. पावला म्हणजेच पोवाळे लेणी ही थेरवादी परंपरेतील का आहे, तर यामध्ये आपल्याला चैत्यग्रह दिसतो, ज्यामध्ये आपल्याला स्तूपाची प्रतिकृती दिसते. सध्या स्तूप हा मोडकळीस आलेला आहे आणि त्याच्या शेजारीच जे आहे ते विहार आहे. विहाराबरोबरच त्या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या ज्या बाहेरच्या साईडला आहेत आणि 1 पाण्याची टाकी जी आतल्या साईडला, हिला प्राचीन भाषेमध्ये पाणपोडी असं म्हटलं जात होतं. आणि पाणपोडी 2 बाहेरच्या टाक्या आहेत त्या खर्चासाठी वापरल्या जात होत्या आणि जी आतली पाणपोडी आहे ती पिण्यासाठी वापरली जात होती. त्या ठिकाणी नागराजू यांच्या लेखनानुसार, यांच्या संशोधनानुसार असं सांगितलं जातं की त्या लेण्या एकाच वेळी एकाच माणसाने खोदलेल्या असाव्यात, असं नागराजू यांनी सांगितलेलं आहे. ही लेणी सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहेत. या लेण्यांची देखभाल करण्यासाठी एक सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्यामुळं लेणी आणि लेण्यांचा परिसर सुरक्षित राहायला मदत होतीये. या लेण्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूची सध्या बरीच पडझड झालीये. या लेण्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. लेण्यांच्या ठिकाणी पार्ट्या करणं, हुल्लडबाजी करणं टाळावं आणि प्रत्येक लेण्यांकडं कोणत्याही धर्मानुसार न पाहता एक भारतीय नागरिक म्हणून गरजेचं असल्याचं मत लेणी अभ्यासकांनी व्यक्त केलं. लेण्या असतील, मंदिरं असतील किंवा इतर स्थापत्य असतील, हे भारतीयांचा एक सगळ्यात मोठा समृद्ध वारसा आहे. या लेणीकडे कुठल्या धार्मिक परिस्थितीत न बघता, धार्मिक भावने न बघता ती एक प्रत्येक भारतीयाचं समृद्ध ठेवा या दृष्टिकोनात पाहिलं पाहिजे. आज आपण बघतो की ज्या ठिकाणी पळसंबीसारखे लेणे असतील किंवा ऐनार लेणे असतील किंवा मसाई पठार लेणे असतील, या ठिकाणी पार्ट्यांचं प्रमाण जास्त आहे. अशा लोकांना मी विनंती करतो की त्या ठिकाणी काही कालावधीसाठी नाचं पावित्र्य पूर्णपणे नामशेष करण्याजोग आहे. त्या लेण्यांच्या मध्ये आपण पाहतो की बौद्ध धर्मीय लेणे आहेत, जैन धर्मीय लेणे आहेत, शैव धर्मीय आहेत, वैष्णव धर्मीय आहेत. या लेण्यांचं मोठ्या प्रमाणात आज देखील विद्रुपीकरण होतं. माझं असं म्हणणं आहे की ज्या लेण्या जशा आहेत तशाच आपण पाहूया. याच्यावरती कुठल्याही एका धर्माचं प्रभुत्व न ठेवता सर्व भारतीयांचा वारसा म्हणून याच्यावर आपण पाहूया. प्रत्येक लेण्यांच्या ठिकाणी पर्यटन विभागानं फलक लावून त्या ठिकाणाची माहिती द्यावी असं आवाहन लेणी अभ्यासक प्रभाकर कांबळे यांनी केलंय. माझं असं मत आहे, आपण आपल्या परीने पर्यटन विभाग असतील, पुरातत्व विभाग असेल, यांना पत्रव्यवहार करूया आणि त्यांना सांगूया या समृद्ध वारसा आपण आपल्या ताब्यात घेऊन या ठिकाणी फलक लावण्याचे काम असतील. आज पोवाळे लेणीवरती आपण गेलो तर त्या ठिकाणी काही खाजगी संघटना फलक लावतात, पण त्या संघटना फलक लावल्यानंतर काही दिवसातच ते फलक पुन्हा तोडले जातात. तर असं न होता तेव्हा पूर्णपणे भारतीयांचा वारसा जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत त्या फलकाचा पण काय अर्थ राहणार नाही. मी पर्यटन विभागाला देखील आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की प्रत्येक लेणीवरती त्या लेणीचा इतिहास थोडक्यात लिहून त्या ठिकाणी फलक लावण्याचं काम करावं, असं मी आपणास आवाहन करतो आणि विनंती करतो. सततच्या पावसामुळं आणि पडझडीमुळं मूळ स्तंभ पडलेले असून पुरातत्व खात्यानं या ठिकाणी डागडुजी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे ठिकाण सध्या पर्यटकांच्या दृष्टीनं विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लेणी अभ्यासक प्रभाकर कांबळे कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी बौद्धकालीन लेणी असल्याचं सांगितलं. कोल्हापूरचा प्राचीन इतिहास पाहायला गेलं तर इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये जातो. टॉलमी हा ग्रीक इतिहासकार जो प्रवासी होता, त्याच्या प्रवास वर्णनानुसार हिप्पोकोर हे प्राचीन कोल्हापूरमध्ये नाव सापडतं. कोल्हापूरमध्ये आपण पाहतो की ब्रह्मपुरा टेकडे असेल किंवा खराळबागेर या ठिकाणी असेल 2 स्तूप सापडले होते. असा हा प्राचीन बौद्ध स्थापत्य कलेशी निगडीत असलेला प्राचीन कोल्हापूर आहे. कोल्हापूरमध्ये साधारणतः इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून साधारणतः 5व्या ते 6व्या शतकापर्यंत लेण्यांचा इतिहास दिसतो. प्राचीन मार्गावरती असलेले कोल्हापूर, यामुळे कोल्हापूरमध्ये साधारणतः पोवाळे लेणी असेल, पळसंबी लेणी असेल, मसाई पठार लेणी असेल, गगनबावडा गगनगड या लेणी असतील, अशा लेण्यांचा समूह आपल्याला दिसतो. आता मुळात लेणी का खोदल्या गेल्यात, तर लेणी ह्या खोदण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी जो भिक्खू वर्ग होता त्यांना वर्षावासासाठी एका ठिकाणी थांबण्याची गरज होती आणि ती थांबण्या ठिकाणी
आपल्या इकडं पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी दगडामध्ये डोंगरामध्ये अशा प्रकारच्या लेणींचे स्थापत्य निर्माण केलं. लेणीचा इतिहास पाहायला गेलं तर पहिली लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये नागार्जुन टेकडी 12 लेणी गुहा सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये खोदण्यात आलेली आहे. यानंतर आपण पाहतो की असंख्य लेण्या महाराष्ट्रामध्ये दिसतात. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 900 लेण्या आहेत. पूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये साधारणतः 1200 लेण्यांचा समूह दिसतो. एरवी आपण ज्या कोलाहलात जगतो त्यापासून काही क्षण दूर राहून मन प्रसन्न करण्यासाठी पोहाळेमधील लेण्यांचा परिसर एक उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात या लेण्यांच्या परिसरात पाण्याचे प्रवाह वाहताना दिसतात. इथल्या जंगल परिसरात वन्यजीवांचा सुद्धा वावर असतो. या लेण्यांबद्दल फारशी माहिती नसल्यामुळं हा परिसर पर्यटकांपासून दूर आहे. जांभा खडकापासून बनलेल्या गुफा आणि लेण्यांमधील खांबांवरील नक्षी या ठिकाणच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. निसर्गरम्य प्रशस्त जागेतील ही लेणी भारतीय स्थापत्य कलेचा एक अजोड नमुना आहे. तुम्ही जर या ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल तर कोणत्याही हंगामात या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ काढत या लेण्यांच्या परिसरात घालवलेले काही क्षण पुढं वर्षभर आपल्याला मनःशांती ठेवून काम करण्याची ऊर्जा देतात. हा ऊर्जादायी अनुभव घेण्यासाठी एकदा जरूर या आणि अद्भुत कोल्हापूरच्या प्रवासात सुद्धा आमच्या सोबत रहा.